नमस्कार मित्रांनो आता आपण आलोय शिरूर तालुक्यातील राजगाव गणपती या गावामध्ये. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक विकास शेठ विलासराव पाचुमकर राजनगाव आज यांच्या दावणीवर आलेले. त्यांच्या दावणीचा जो हुकमी एक आहे तो बलमाबाई अनेक घाटामध्ये घाटाचा महाराजा अनेक ठिकाणी फायनली घेतलेले आहे. आणि चांडो घाटामध्ये सध्या चर्चेचा विषय मावळ एक्सप्रेस ओम्यासोबत पळालेला हाच तो बालमा. आज दावणीवर आल्यानंतर आपल्याला पूर्ण संघटना इथे भेटलेली आहे. त्याचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा तुमचा. विकास विलास पाचुमकर रामजांगाव गणपती. बारी कोणाच्या नावाने असते आपली? स्वतःच्या नाव असते विकास विलास पाचुमकर रामजांगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे. कधीपासून आहे बैलगाडा क्षेत्रात आपण? बैलगाडा क्षेत्रात तसं जुनच आहे, वडलं पार तिथंच आहे. पण आता नवीन हा घेतलेला नाही का, 1-2 वर्ष झाले घेतलेला आहे बालमा. कधी घेतला होता काय तुम्ही? 2 वर्ष झाले, फेब्रुवारी महिन्यात घेतला होता. काय त्याचा इतिहास थोडा सांगा मला. इतिहास आपण आहे ना, शिक्रापूर मधून घेतला होता रवी भुजबळकडून. काय पाहून घेतला होता त्यावेळेस? काय गेलो होतो आम्ही एकदा असंच मैसूर वासर बघायला गेलो होतो. पटला त्यांच्या का सगळं नाही का, त्याची शरीरष्टीच पटली आम्हाला. तेव्हा म्हणलं डोक्यात बसला, मग घेतला. आल्यानंतर ना कशी दिली शिकवण त्याला? मग शिकवण काय पळताच घेतला होता आपण. कांड्या वगैरे जुकटात जोकाटात घेतला होता उजव्या कांदे. आता कोणत्या बैलांबरोबर पळाला काय? आता तशा बऱ्याच बैलांसोबत पळाला. जेवढ्यांसोबत पळाला तेवढं सगळं टॉपच्या बैलांसोबत पळाला. त्या सीझनला कोणत्या बैलांमध्ये पळाला टॉप? हा खेडकरांचा बल्ल्या, त्यानंतर निलेश नानांचा देवमन, वानगेमावांचा ओम्या, बडाल्यांचा वजीर पळाला. त्यानंतर सरपंच पळाला सातपुत्यांचा. आपला हॉटेलवाल्यांचा अर्जुन पण पळाला. मुंगळा पळाला बोत्रेंचा. रसिका हॉटेलचा. हा. सगळ्यात आकर्षक बारी कोणत्या घाटात? सगळ्यात आकर्षक तशी आता ओम्या सोबतच झाले. ते नियोजन कसं होतं ओम्या सोबतच तुमचं? नियोजन आपलं मामांना व्हिडिओ टाकल्या होत्या. त्यानंतर मामांनी प्रसादला सोबत बोलणं केलं. प्रसाद शेठचा रात्री फोन आला, म्हणले आपण करू असं असं. म्हणलं चालतं, ठीक आहे, तुम्ही फोन करा, येतो घेऊन. चांगलं नियोजन झालं, बारी पण चांगली झाली. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या पहिल्यांदा, नाव सांगा. विलास बापराव पाचुमकर. कधीपासून आहे बैलगाड्याचा नाद तुम्हाला? शिव झाले 10 वर्ष. 10 वर्षापासून. कोणती बैल होती काय तुमची? याच्या आधीची होती. हा.
6 बैलाच्या आधी होती. खुराकामध्ये काय काय असतं? खुराकामध्ये खवा, पत्री पेंड, माणसाने खावा ही पेंड, आधी चॉकलेट, मकाचा रवा, गव्हाचं पीठ, हे एवढं खुराक. बदाम, बदाम, काजू, आवर, बदाम, खारीक, एवढे पदार्थ असतात. वाळलेल्या वैरणीमध्ये काय? वाळलेल्या वैरणमध्ये काय, वाळलीच वैर, हिरवा राहते आपली कडवाळ कुट्टी. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या तुमचा. धनंजय पाचुनकर. कधीपासून या क्षेत्रामध्ये बलमाला वगैरे कधीपासून बघताय? बरं, मला आता 2 वर्ष झाली घेतलेली त्यांनी. पाराजप्पा असेल, हे असेल, ह्या मंडळीला मी पूर्वतात नाते त्यांच्या वडिलापासूनच आहे. त्यांच्याकडे जुनी बैल होती. त्याच्यानंतर बी आता आम्ही याच्या आधी बी 10-15 वर्षापूर्वी यांच्याकडे बैल होती, चांगली 6-7 बैल होती यांच्याकडे. बलमा आल्यानंतर ना भरपूर बदल झाले संघटनेमध्ये. बलमा आल्यानंतर बलमा त्यांनी चांगली दाम देऊन बैल घेतलेला आहे तो, आणि बैल चांगला पळतोय. बैल पळतोय म्हणून चांगल्याच्या गाड्यात पळाला तो. कसं काय असतं यांचं संघटनेचं, यांचं नियोजन कसं असतं? नियोजन चांगलं असतंय. नियोजनाला काय, चांगल्या बैलाचं टॉपच नियोजन करते, चांगल्याच बैलात दामात देते. नियोजन चांगलं असतंय त्यांचं. बैल चांगला असल्यामुळे बैल चांगल्याच बैलाच्या गाड्यात पळतो, आणि लोक पण त्याला फोन करतात. बलमा जास्त गॅपनी पळवलेला दिसतो का आता? नाही, गॅपनी नाही. काय होतं, आता आपल्या इथं काय आलं, आता ह्या बैलांना उष्णता जमत नाहीये. आपली बैल स्टार्टिंगला सीजनला आहे ना 2 महिने चांगली चालतात. नंतर मध्यंतरी थोडासा उन्हाचा पिरियड वाढला ना, चैत्र महिना वगैरे, की मग बैलांना थोडी गॅपवर दामटावं लागतं. तरी अंदाजे कसं किती गॅपनी पळवायला काय नाही? बैल 10-15 दिवसांनी पळायला पाहिजे आरामशीर. 10 दिवसांनी तरी कमीत कमी 10-12-13 दिवसांनी आरामशीर बैल पळायला पाहिजे. म्हैसूरमध्ये म्हैसूरला उष्णता जमत नाही. म्हैसूरला क्लायमेट चेंज झालं की बैल परत रिफ्रेश होतो. बैल ऑटोमॅटिक बैल वाढतो. बैल पळायला, बैलाला थंड वातावरण लागते त्या बैलांना पळायला. कसं आहे बैलगाडा क्षेत्र, कसं वाटतं तुम्हाला? बैलगाडा क्षेत्र चांगले आहे, पण बैलगाडा क्षेत्र आता खर्चिक खूप आहे. गरिबाचं क्षेत्र नाही. साधारणतः बैलगाड्याला जर जायचं असेल तर साधारणतः किती खर्च येत असं अंदाजे? खर्च स्वतःची गाडी जर असेल ना तर डिझेल वरती जाऊ शकतो माणूस. पण तिथे गेल्यानंतर काय 5-25 10-5 पोरं असतात, त्यांना खर्च पाणी आला, बैलाचं जाणं येणं पाणी फार काय नाही म्हणलं तरी एक जत्रा तरी 5-10 हजार आरामशीर जातीची, कशी जरी केलं तरी. बैलगाडा सोडून काय आता व्यवसाय काय? व्यवसाय आता यांचे एमआयडीसी मध्ये कामं बिम आहे, जागा वगैरे भाड्याने असे व्यवसाय आहे. सगळे मार्केटमध्ये जागा आहे. सगळे अनुभव काय सांगतोय बैलगाडा क्षेत्रामध्ये? कोणती बैल जास्त पळतात, म्हणजे खिल्लारमध्ये का म्हैसूरमध्ये? तुमचा अनुभव काय सांगतो? बैल दोन्ही पण जास्त पळतात, पण म्हैसूर थोडा जास्त पळतो असं माझं वैयक्तिक मध्ये. म्हैसूरमध्ये, खिल्लारमध्ये पण बैल पळतात, नाही असं नाही. खिल्लार बैल सातत्य बैलात त्या खिल्लार बैलामध्ये कंटिन्यू आहे. म्हणजे उष्णतेत बी ह्या क्लायमेट मध्ये बी पळतो. पण ह्या बैलांच्यात काय होतं, हे बैल थोडीशी पळायला वगैरे थोडी जास्त, म्हणजे आपल्या बैलांपेक्षा चांगली ती थोडी जास्त आहे त्या बैलांना म्हैसूरला. चांडोचा जो घाट होता तिथं ओम्यासोबत पळाला, की बैल त्यावेळेस लय फोकसला आला ओम्यासोबत पळताना. आता ओम्याचं नाव अख्खं जवळजवळ अख्ख्या याच्यातच झालेलं आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये जेवढं क्षेत्र आहे बैलगाड्यातलं सगळ्यात टॉपचा बैल म्हणून ओळखला जातो. त्याच्या गाड्यात पळायचं म्हणजे एवढं सोपं नाहीये. आणि याला पण फुल स्पीड आहे, आणि तो बी चांगल्या स्पीडला बैल आता आहे सध्याला. ह्या चालू सीजनला बी चांगल्यापैकी, त्याच्यामुळं ती बारी चांगलीच झाली आणि ती होणार होती. आम्ही पहिले सांगितलं. शिरूर तालुक्यामध्ये म्हणजे राजनगाव म्हणलं तर भरपूर गाडा मालक आहे राजनगावमध्ये. आता रांजणगाव म्हणजे हे जसे खडकी पिंपळगाव असेल, आमच्या तालुक्यात केंदूरगाव असेल, दामरी असेल, असे अनेक गाव आहेत. तसे आमचं एक गाव आहे बैलगाड्या क्षेत्रातली एक चांगली पंढरी म्हणून ओळखलं जाणार. आमच्या गावात सुद्धा 7-8 गाड्यावरली जी होती, सावळा रिकेटकर असेल, बबन सदाशिव खेडकर असेल, बबन गणपत असेल, बाजी कुटे असेल, माऊली पवार असेल, इकडं यदुभाऊ कुटे असेल, त्याच्यानंतर बबन बाबुराव पडोळ असेल, ही जी मंडळी होती ही सगळी जुनी जाणकार मंडळी होती. खूप मोठ्या गाड्यावरली होती, सगळी टॉपची गाड्यावरली होती. आमच्या इथं खूप मोठाली बैल होती पहिली. बलमाचा पण संघर्ष खूप मोठा आहे. आणि काय झालं माहितीये का, फुकट काहीच नाही. आज संघर्ष केल्याशिवाय काही भेटत नाही.
कुठल्याही क्षेत्राचा संघर्ष आहेच. आणि संघर्ष आपण म्हणतो त्याच्या मागे पण काहीतरी त्याचा आजारपण असेल किंवा काय असेल, भरपूर काय आहेच ना. त्याच्यातून मालक त्यांना तेवढे सगळ्या गोष्टीचा मेंटेन ठेवून सगळ्या गोष्टीला तयार करून परत बैल तयार करून परत मार्केटला आणणं एवढं सोपं नाही. हल्ली काय होते बैलगाड्यामध्ये बैल जरी जुळवायचे असेल तरी समोरच्या गाडा मालक लगेच व्हिडिओ मागून घेतात. लेटेस्ट घाटात बैल आजारी असतो काही काही गाडा मालकांचा. काय होतं माहिती आहे का, समजा कुठला गाड्यावाला असू द्या, मोठ्या गाड्याला, आता हा बैल मोठा आहे, ह्या बैलाला मोठं नियोजन करायचं असेल तर समोरची गाड्यावाली पण पाहणारच आहे. कारण कुठला बी बैल असेल, किती बी मोठा असेल, तरी आज समजा बैलाला थोडासा गॅप झाला किंवा काय झालं, बैल लेटेस्ट शूटिंग मागतात, लेटेस्ट कुठं पळाला बाबा, काय झालं. जोपर्यंत बैल मार्केटला चांगल्यापैकी येत नाही, आता हा ओमेच्या गळ्यात पळालाय, आता याचं मार्केट भरपूर झालं, याच्या आधी 2-3 4 बैलांच्यात चांगला पळाला, त्याच्यात नाव झालं. बैल हा टॉपच्याच बैलांच्या गळ्यात पळाला, त्याच्यानंतर चांगली बैल भेटत गेली. नवीन बैलाला कुठले बी चांगला बैल भेटायला वेळच लागतो. एकदा बैल मिळाला की मग रुटीन चालू होतं त्याचं. रांजणगाव एरिया म्हणलं तर सगळं आता इंडस्ट्रियल एरिया झालाय, डेव्हलपमेंट झाली इथं. बरोबर. आता कसं इथं जमिनीचे भाव वगैरे कसे, जमीन वगैरे आहे का शिल्लक? जमीन भरपूर आहे. आता आपण जिथं बसलो इथं जवळजवळ यांचे 9 एकर जमीन आहे इथे एका जागेवरती. एका जागा 9 हा. आता आपण बसलो इथं 10 एकर जमीन असेल माझ्या मते सगळं. आणि तुम्ही आडेल पडेल पाहता सगळं प्लॉटिंग आणि सगळं टोटल कमर्शियल झालेलं आहे सगळं. त्याच्यामुळे इथं जवळजवळ 20-25 लाख रुपये गुंठा झालाय आता इथं. त्यांनी बी मिळणार नाही, मी कमीत कमी सांगितलं इथं. 20-25 लाख रुपये. हा, 25-30 लाख रुपये गुंठा इथं. आज हे आता बसलो इथं 30 लाख रुपये गुंठाचं. कारण गावठाण आहे, आता गावाचं जवळच आहे सगळं, शाळा बिळा सगळं जवळ आहे, दवाखाने वगैरे ते सगळं. पाणी वगैरे कसं असतं रांजणगाव? रांजणगाव पाणी आता इथं 2 पाणी पुरवठा योजना आहे आणि बाकीचे प्रत्येकाचे बोर बीर आहेच. मग पाणीचं थोडंसं कमी जास्त होतच, पाणी काय किती असेल तर पुरत नाही, पण बोर बीर आहे इथं, बोर आहे, विहिरी आहे, कोणाच्या काय असं पद्धती आहे. गरिबांचा बैलगाडा राहिलाय का आता? गरिबांचा बैलगाडा नाही राहिला, गरिबाचा नादच नाही आहे पहिली गोष्ट. खर्चिक नाद झालेला आहे. आता जी स्पर्धा चालू आहे आपली, ह्या लेवलला जर पळायचं असेल तर कोणत्याच अँगलने नाही. गरीब गाडा मालकांनी काय केलं पाहिजे मग? गरीब गाडी मालकांनी बैल 100% पाळा तुम्ही. बैल आपण शेतकरी याच्यातले 100% बैल पाळा, पण संधीचं सोनं करा. सगळ्यांची परिस्थिती अशी नाही की बाबा गाडा दामाटणं. आता मी मागाशी जसा खर्च सांगितला तेवढा खर्च प्रत्येक ठिकाणी किती, समजा आज छोटीतली छोटी यात्रा असली तरी 5,000 रुपये त्या मिनिमम खर्च आहेच. जाणं येणं पिकअपचं भाडंच 3,000 रुपये झाले आमच्या पंचकृषीत. पुढे जातो तालुक्यात, सगळ्यांच्या घरी काय गाड्या नाही, भाडीची गाडी आली, 2 पोरं आली संघ, जाणं येणं आलं, सगळ्या खर्चाचे टोकन आला. आणि नवीन जी एखाद्या चांगलं जर घोरा पळाला कुठं काय झालं तर त्यांनी संधीचं जर आलं तर सोनं 100% करून घ्यावा. ज्यांना नाही करायचं तो भाग वेगळा. गरिबांची पण बैल असतात ती पण पळतात, चर्चेत येत नाही बैल. मी मगाशी सांगितलं ना की बैलाला बैल चांगला पाहिजे. एखाद्याच्या गरीबाचा बैल पळाला किंवा एखाद्याचा बैल पळाला तर त्याला दुसऱ्याच्या चांगल्याच्या गळ्यात पळायला वेळ लागतो. तो चर्चेत कधी येतो, चांगल्याच्या टॉपचा एखादा बैल असेल किंवा दुसरा एखादा त्याच्या जोडीला बी तशा पद्धतीचा एखादा चांगला चौकाट्या मिळाला आणि चांगला बैलगाडा झाला मग तो चर्चेत येणार ना. मोठ्याच्या गळ्यात पळा नाही तर बारक्याच्या गळ्यात पळा. साथ महत्वाची असते, गाड्याला महत्वाचं असतं तुमचं. गाड्याला चांगलं दाखवलं की चर्चेत यायला वेळ लागत नाही. छोटे गाडा मालक म्हणतात की बैल देत नाही मोठाले गाडा मालक. आता मोठाले बैलगाडा देत नाही, सगळ्यांना अपेक्षा आहे मोठा बैल मिळाला पाहिजे, बरोबर आहे की नाही. आता काय होतं, मोठाले बैल बायले 4, 10, 20 काय जी बैल असतील ना, आता कसं होतं पंचकृषीत आता हे मोठमोठाले यात्रा असतात, मोठ्याल्या यात्रेमध्ये ना 3-3 राऊंडची यात्रा असतात. 3-3 राऊंडला नवीन बैल टिकत नाही काही वेळेस. हा पण प्रॉब्लेम होतो. आज सातत्य ठेवायचं असेल, तुम्ही पाहिलं असेल की बाबा आज मोठाले शेवट 2-3 यात्रा झाल्या, ज्या बैलांच्या नजरा मेलेल्या आहे, बिडी मेलेली आहे, हीच बैल शेवट राहिली. मग काय होतं माहिती का, तिथं जाऊन खर्च भरपूर आहे, तिथं जाऊन शेवट जाऊन माती खाल्ल्यात उपयोग नाही ना. पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, बैलाचं सातत्य पाहिजे, बैल टिकला पाहिजे. बैल थोडा कमी पळू द्या पण बैल टिकला पाहिजे शेवटपर्यंत, हे महत्वाचं आहे. नाही आता काय होतंय, समजा नवीन बैल आहे, पहिल्या राऊंडला लई पाळतात, भले ह्या बैलांपेक्षा बी 1-2 पॉईंट आतून बी राहतात, नंतर सेकंड राऊंडला परत कमी होतात, त्याच्या राऊंडला परत मग 4 आणि 5 नंबरला जाऊन मग मोठ्या बैलावर गाड्यावाल्याला मग त्याचं थोडंसं कुठंतरी म्हणजे याच्यात हे होतं ना, मग
त्यासाठी बैल ती काय करतात, मोठ्या स्पर्धा झाल्या की आता जवळपास समजा पंचक्रोश यात्रा भरली पुढे, मग यात्रा भरली की याच्यात जी फोकसला यायला लागलेली बैल झोपायला काय हरकत नाही, झोपली बी पाहिजे. याच्या मागे तीच बैल आहे. परत कांड्याला पण किंमत येत चाललेली आहे आता सध्या. जेवढी जोरा किंमत आहे तेवढीच कांड्याला किंमत आहे. आता तुम्ही पाहिले असं शेवट या 2-3-4 यात्रा मोठमोठ्या झाल्या, ब्रिजेश तुम्हाला पासून ते सगळ्या यात्रा 99% सगळ्यांना कांड्याचीच अडचणी आल्या. नुसतं जोकाटाला महत्व नाहीये, कांड पण तेवढंच सातत्याचं पाहिजे आणि तेवढंच फुल स्पीडचं कांड पाहिजे. आता चारही बैल ही टॉपचीच लागतात. आता तुम्हाला जर एवढ्या मोठ्या स्पर्धेत उतरायचं असेल तर एका बैलावर काहीच नाही, पब्लिक असतंय, भरपूर पब्लिक असतं, 2-2, 3-3 घोड्या लागतात. पब्लिक बी येत नाही, पुढे तोंडाला पब्लिक फुल उभं असतं, पब्लिक घाटात बी लय उभं असतं. हे पब्लिक बी तुटलं पाहिजे बैलांना सगळ्या. कांड्याचं जे अंतर असायचं आता गाठत नाही, 70 फूट 60 फूट हम्म. मध्ये 2-3 गाठ 50 फूट 40 फुटापर्यंत आलते. पहिली बैल पहिल्या काळची जी बैल आहे हम्म. त्यांचं जे कांड्याचं जे अंतर असायचं ते काही आतापासून एक 10-20 त्याला अंतरच नव्हतं. अंतरच नव्हतं. आता म्हणजे आमचे जे चुलते बिलते जे होते ना, आम्ही जे जुना गाडा होता, म्हणजे ती कांड कसं लावायची माहिती का, फक्त माणूस असा आडवा, म्हणजे जो पुढून जोला माणूस धरतो ना त्याच्या मागून फक्त त्याचे हात जायचे मध्ये आणि कांड ते टिपूर गुतवायचे, एवढंच फक्त अंतर होतं. म्हणजे बैलातलं इथं किती 2-3 फुटाच्या 4 फुटाचं अंतर असेल. मग ही जोतली बैलन ती असा एक झुपका होऊन जायचा त्यांचा. त्यावेळेस अंतर नव्हतं आपलं. तरी आता जाऊन आपण 15 फूट धरा, 20 फुटावर धरा, 20 फुटून 10 फुट, त्यावेळेस अंतरच नव्हतं. असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं की बाबा कांड्यात अंतर लय थोडंच होतं. म्हणजे पूर्वी कांड कसं लावायचे, जून कांड सारखं झालं की कांड लावून टाकायची, माणूसच जात नव्हता आतमध्ये, शिरत नव्हता, कांड्यावाल्याला बाहेर निघता येत नव्हतं एवढं. ते टिपरू बसलं की त्यांची आरोळी व्हायची आधीच ती बैल ओढायची. त्यांचा त्यावेळेचा वेगळा आनंद असायचा. आणि तो आनंद वेगळा होता. त्यांचा वेगळा. आता ती सांगतात त्यावेळेस कसं होतं माहितीये का, आता जर असलं असतं तर काय झालं असं, आता जर त्याच अंतराने जर बैल पळाली असेल काय वाटतं म्हणजे. आता ते अंतराने बैल आजही पळतात, पण विषय काय होतो, आता बैल किती पळतात याला महत्व आहे. स्पर्धा मिली पॉईंटची आली त्यावेळेस त्यांच्या गाडी हातातली होती, डिजिटल नव्हतं. त्याच्यानंतर ही जी काय होतं, समजा 2 मिलीनी जरी पॉईंटनी काय कमी झाली, त्यावेळेस मिलीनी सेकंड काय त्यावेळेस त्यांची ती गाडी वेगळी होती. त्यावेळेस कमी जास्त झाली, जर पब्लिक मध्ये जास्त टाळी झाली की मग ती बारी चांगली झाली, तर मग ती वरली पण सांगून टाकायची ही बारी चांगली झाली. त्यांच्यात एवढं हे होतं गाडीवाल्यांच्यात बी. आणि आता कसं होतं, आता किती बी अडून झाली तरी पब्लिकचं समाधान होत नाही, नाहीतर मग हे होतं. म्हणजे अशा बऱ्याचशा काही गोष्टी. भरपूर प्रेक्षकांची म्हणा, गाडा मालकांची, शौकीनांची म्हणा इच्छा आहे की एकदा शंकर आणि बलमाची एकदा जुगलबंदी बघायला भेटेल का घाटात. भेटणार ना, आमचाच बैल आहे, घरचाच बैल आहे, त्याच्यामुळे काय नाही, भेटणार 100% भेटणार. खांदा काय एकत्र का असं वेगवेगळे नाही, हा दोन्ही खांदी पळालेला आहे. आता तो एकाच खांदी पळाला, आम्ही बदलला होता एकदा, पण तो नाही जुळत त्याचा, तो एकाच खांदी पहिल्यापासून, हा उजवीच लहानपणापासून तो त्याच्याच पळालेला आहे. हा बैल दोन्ही खांदी पळालेला आहे. बक्षीस काय काय भेटले आता. बक्षिस तशी बरेच भेटली. टू व्हीलर झाल्या एक 18-20 टू व्हीलर झाले असतील. त्यानंतर 3ऱ्या वर्षाला थार झाली पाबळला, असे अनेक बक्षीस झाले. सगळ्यात आकर्षक बारी कोणत्या घाटात त्यावेळेस बैल पळत होता त्यावेळेस घेतल्यानंतर सगळ्यात पहिली बारी तर मांजरेवाडीला झाली, घाटाचा महाराजा 10-90 मांजरेवाडी सुरू. हा. आता कोणत्या बैलांबरोबर पळण्याची इच्छा काय वाटते का. आता बलमाने तशा सगळ्या अपेक्षा आमच्या पूर्ण केलेल्या आहे, अपेक्षापेक्षा बी जास्त दिलेले आहे त्यांनी, त्याच्यामुळे आम्हाला कोणतीच अपेक्षा नाही राहिली. आता कोण असतात संघटनेमध्ये पोर आहे तुमचे सगळे, तर कोण असतात बारी बरोबर सगळं संघटनेवर साहिल दादा आपला मावस भाऊ आहे, साहिल रणपिसून हा असतो, धनुभाऊ असतात, बसलेली सगळीच मंडळी असतात. माणिका दादी असतो, प्रमोद कुटे असतो, शेखर अभंग, ओमकार पानकर, जितून आम्ही बरीच जण आहे आपली संघटना मोठी. सणसवाडीचे बी 2 मित्र आहेत, प्रशांत शेठ दरेकर, गौरव शेठ दरेकर, हे पण असतात. कोण असतं झुपायला वगैरे मला झुपायला गणेश ताटे गणेश आणि सागर भुजबळ कंटिन्यू गाठात तेच राहतं. हा कंटिन्यू. बैल झुपून उभा असतो का झुपणीवर असं काय. बैल तसा पुढचा असं तसं झुपून बी ठेवतो आणि झुपणी बी घेतो. कोणत्या गांधी पळतात आता उजवीला डावीला नाही अजून घेतला. 10वीला आमच्याच घाटात घातला होता बल्ल्यासोबत. हा घाटाचा महाराजाला झालते, 13चा घाट होता.
काहीतरी 1177 झाली होती, असं काहीतरी झालं ते. त्या पट्ट्यातनं ती का पट्ट्यात यायला भरपूर लांब पडतो तुम्हाला ना, खेड तालुका मावळ तालुका. हा बरोबर, आता हे टोक ते टोक लांबच आहे ना. बैलाचं कसं काय इकडनं भरल्यानंतर आराम किती वेळ जाता घाटात? आराम 1 तास आराम. सकाळचं लवकर भरायचं, सावकात जायचं, आराम द्यायचा तासभर, सावलीला बांधायचा, पाणी करायचं. बलमा व्यतिरिक्त अजून कोणती दुसरी बैल काही घेतली होती? आता याच्या आधी बरीच बैल होती, पण ती काही चर्चेत नव्हती नाही. आता हा मग कसा टॉपला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना माहित झाले नाही कसं. शेट चांडोची यात्रा झाली, गोम्याबरोबर पळाला बैल. त्याच्यानंतर सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती एक पोस्ट व्हायरल झाली की बलमाला अनेक जणांनी नाकारलं होतं त्यावेळेस. ही सत्य परिस्थिती आहे का त्यावेळेस? सत्य परिस्थिती 100%. आम्ही बरेच 8 ते 10 दिवस झालं प्रत्येकाला फोन करीत होतो, पण नाही का करू बघू असं तसं नाही का अशी उत्तर यायची, पण ना भूत ना भविष्य झालं त्या दिवशी नाही का. ते बलमाने सगळं आमचं पूर्ण करून दिलं. भरपूर जणांची इच्छा असते ओम्याच्या काळात बैल पळावा, बलमा पळाला तुमचा. लय आनंद झाला आम्हाला त्या दिवशी. ते खास नियोजन कोणाच होतं? माझं स्वतःच होतं, सांगितलं पण नव्हतं कोणाला. अचानक धप्पा होता. डप्पा होता, डप्पा दिला त्या दिवशी. मी घाटात गेलं तरी कोणाला विश्वास नव्हता की याला खरंच वामी आहे म्हणून. कांड कोणाच होतं बरं त्यावेळेस? कांड मामांचंच होतं त्या दिवशी. अरे नाव कंटिन्यू वाम्या पुढेच असते कांड, तेच कांड होतं. निलेश नानांचा देवमन बरोबर पळाला कोणत्या गाठ होता? वाघोलीला वाघुलेला. 11-24 झाले त्यावेळेस, चांगली झाली. ते नियोजन कसं झालं काय? ते नियोजन असंच यात्रेच्या आधी दिवशी झालं होतं. प्रतीक शेटपटले आपले जोडीदार आहे, ते म्हणले असं असं नियोजन आहे. आणि त्यानंतर अक्षय खेडकरनं आपले जोडीदार आहे, त्यांनी नियोजन लावून दिलं. कसं असं ना आता नियोजन, आगामी नियोजन तुमचं येत ना कुठं आता? आता नियोजन काय पाऊसच आहे सगळं नाही का सध्या. आता आरमावच बैल ना, बैल सध्या आरामावच, आता महिना झाला ते पण ते बंद आहे सगळं. फक्त आपलं 2 टाइम वैरण आहे पाणी. गणेश फेस्टिवल नंतर दिसन आता डायरेक्ट बोसरीलाच पहिला घाट. गणेश फेस्टिवल. हा. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. माझं नाव ॲडव्होकेट निलेश पाचुमकर, रांजणगाव गणपती, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बलमाला किती दिवसापासून बघितलं? बलमाला आम्ही खरेदीपासूनच पाहतोय. गाठात वगैरे येतं का नाही? काय डोक्यात म्हणलं? नाही, हा व्यवसाय सांभाळून असतो, करता आपलं आवड आहे क्षेत्राची, त्याच्यामुळे घाटामध्ये असतो बऱ्यापैकी. तसं वेळ बसला तर त्या पद्धतीने जातो घाटामध्ये. नियोजन कसं असतं आता घरी इथं? इथं आता वैयक्तिक सांगायचं झालं तर इथं विकास शेठ मुळात ह्या माणसाचा स्वभाव फार गोड आहे, मित्र परिवार भरपूर आहे. त्याच्यामुळं ज्या दिवशी बारी असेल त्याच्या आदल्या दिवशीच सगळ्यांना सांगितल्यावरती सगळे इथे जमतात. चांगल्या पद्धतीचं नियोजन होतं. घाटात जायचं म्हणल्यानंतर मग कसं नियोजन तुमचं वैयक्तिक? तर वैयक्तिक माझं नियोजन सांगायचं म्हणलं शक्यतो तर खूप महत्वाचं काम असेल तर शक्यतो घाटात जायचं मी टाळतो. आणि बऱ्यापैकी रविवारी किंवा इतर दिवशी समजा बारी जर असेल तर काम पाहून आवर्जून म्हणजे जायची इच्छाच होती आवर्जून. जर काम नसेल माझं वैयक्तिक दुसरं कुठं ऑफिसचं किंवा ऑफिशियल कुठं बाहेर काही काम नसेल तर मग जर बारी असेल तर त्या दिवशी आवर्जून म्हणजे स्वतःची नाहीत पण विकास शेट्टी असेल किंवा आमच्या संघटनेतली अजून कोणाची बारी असेल तर आवर्जून मी घाटामध्ये जातो. कसं आहे बैलगाड्याचं नाद कसं वाटतं तुम्हाला? बैलगाड्याचा नाद तसा चांगलाच आहे, फक्त ते तरुण जे यंग जनरेशन आहे त्या फक्त यंग जनरेशनला आता बऱ्यापैकी आपण पाहतो की बराचसा तरुण वर्ग ह्या क्षेत्राशी जोडला गेलेला आहे. तर फक्त एकच सगळ्यांना असं माझं म्हणणं राहील की बाबा आपलं व्यवसाय आपलं करिअर सांभाळून हे क्षेत्र त्या क्षेत्राकडे पाहावं. हे क्षेत्र तसं एक छंद म्हणून चांगलंच आहे, म्हणजे इतर छंदापेक्षा हा छंद कधी पण चांगलाच आहे. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या तुमचा. महाराज दोंडे पाचुंकर. कसं असतं आता बलमाचं संगोपन गरज कशा प्रकारे राहते? बलमाचं संगोपन सगळं आमचा भाऊ विकास दादा पाचुंकर तो बघतो सगळं. आई वडिलांनंतर जे कोणी जीव लावतो ते बलमाला तो लावतोय. बारी बरोबर कंटिन्यू असं गाठत? हा ना, मी कधी कधी असतो, विकास दादा ते सगळे असल्यासारखं. काय करता सध्या तुम्हाला? ट्रान्सपोर्टचा ट्रान्सपोर्टचा हो पुढे आपलं राजनगाव हो रांजणगाव मध्ये.
किती आता गाड्या आपल्याकडे? 15 गाडी. 15. काय सांगसान मग आता त्यांच्याबद्दल काय सांगसान विकास बद्दल? विकास दादाबद्दल सांगायचं झालं तर बलमाचं संगोपन आणि स्वभाव पण एक नंबर आहे. बैलांची जास्त आवड सगळ्यात जास्त त्यालाच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही छंद म्हणून पाहतोय. म्हणजे नाही का असं लोकांचं कसं आता आजकाल कॉम्पिटिशन चाललंय भरपूर गाड्यामध्ये, तर आम्ही एक छंद म्हणून करतोय. बैल एक नंबरचा भेटलाय आणि बारी झालं बलमाची बारी झाल्यानंतर सगळे हसत असतात, सगळे खुश असते, पूर्ण संघटना खुश असते. सगळे बलमाच्या घरी आल्यानंतर इथं गोठ्यावर येतात, सगळे खुश असतात. दादा नमस्कार. नमस्ते. पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. आबासाहेब कदम नाव आहे आमचं. बीडचे आहेत आम्ही. बीड. एकाच शेटकडत आहे, त्यांचंच काम पाहतो MIDC. बैलगाड्याबद्दल काय काय माहिती म्हणजे आपल्याला? बैलगाड्याचं आता विकास शेठ, बालमा बैलाने खूप काही दिलं. आमच्या गाडीवर नंबरच आहे, तो गाडी फोटोच आहे बालमाचा. त्याच्यामुळं बालमा बैलाच्या मालकाकडे कामाला येत असं म्हणतात आम्हाला. बालमा बैलामुळं खूप काही नाव झालं आमचं MIDC पंचक्रोशीत. त्यांच्यामुळं आमचा बी परिचय वाढला थोडाफार. त्यामुळे गोठ्यावर येणं जाणं असतं. ऑफिस सोडून गोठ्यावर चक्कर मारतो आम्ही. सकाळ संध्याकाळ आमचा शिफ्टचा टायमिंग झाल्यानंतर बैल आहे का, कासरे बांधलेत का, शेट बाहेर गेलेत पुणे पिण्याला, किंवा बैल गाठावून रिटर्न आलाय, शेट थोडंसं मागं राहिलेत मित्राच्या गाड्यामुळं, तर शेटचा फोन येतो बैल वगैरे उतरून घ्या. बैल उतरून घेणे, व्यवस्थित बांधून ठेवणे, त्याला पाणी पाजणे, त्यांना त्याची अपडेट करणे. ते असं नसन 1-2 दिवस तर गोठ्याला चक्कर मारणे. बालमा बैलामुळं चांगलं नाव केलंय. विकास पाचुनकरांचं नाव चांगलं केलंय. त्यांची स्वप्नपूर्ती झाली त्या दिवशी. त्या आता जे चांदवच्या स्वप्नपूर्ती म्हणजे ते म्हणले आपल्याला ना भूतो ना भविष्य, अशी गोष्ट ह्या बालमा बैलांनी त्यांना दिलेली. त्यामुळे त्यांची अपेक्षाच नाही असं की त्यांनी अजून काही करावं. त्यांनी जेवढं दिलंय तेवढं लय खूप मोठं दिलं असं त्यांचं म्हणणं.